नमस्कार मित्रांनो, मी समीर पवार स्वागत करतो आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत देवगडमध्ये. तर देवगडमध्ये आज आपण फिरणार आहोत पवनचक्की आणि देवगड बीच. अजून कुठे फिरता येईल का ते पण आपण बघूया. तर पहिल्यांदाच वेदांश आज समुद्रकिनाऱ्यावरती जाणार आहे. तर त्याची रिॲक्शन काय आहे आणि तो कसा खेळतो आहे, त्याला आवडते की नाही, ते या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आपण आता निघालो आहोत आपल्या घरातून. आपल्या घराच्या इथे जवळच 2 मिनिटाच्या अंतरावरती CNG पंप आहे. नवीनच चालू झाला आहे. तर CNG भरूया आणि पुढे आपला आपण प्रवास कंटिन्यू करूया. पोचलो आहोत CNG पंपवरती. आपलं CNG भरून झालेलं आहे आणि आपण निघालो आहोत देवगडच्या दिशेने. इथून ऑलमोस्ट आपल्याला 2 तास लागतील देवगडला पोचायला. इकडे उजव्या साईडला आपलं घर आहे, रस्त्याच्या बाजूलाच आहे. आणि हा रोड आहे कोल्हापूर ओणी रस्ता. जर समजा तुम्हाला कोल्हापूरवरून किंवा कराडवरून मालवणला जायचं असेल किंवा गोव्याला जायचं असेल तर अणुस्कुरा घाटातून जो रस्ता आहे तोच हा रस्ता आहे. संध्याकाळचे 4:10 झालेले आहे. आपण आता पोहोचलो आहोत ओणीमध्ये, जो की राजापूर पाचल फाटा, ओणी पाचल फाटा किंवा कोल्हापूर पाचल फाटा या नावाने प्रसिद्ध आहे. इथून आपण घेणार आहोत लेफ्ट टर्न आणि सरळ जॉईन करणार आहोत मुंबई गोवा हायवेला. बघू शकता मुंबई गोवा हायवे किती मस्त वाटतं आता. इथून आहे राजापूर 12 किलोमीटर, कणकवली 69 किलोमीटर आणि पणजी 175 किलोमीटर. आपण आता राजापूरमध्ये पोहोचलो आहोत. हे आहे राजापूर डेपो आणि आता राजापूरचा सगळ्यात मोठा ब्रिज येईल. आहे राजापूरचा सगळ्यात मोठा ब्रिज, सगळ्यात उंच ब्रिज. इथूनच पुढून आपल्याला 300 मीटर वरतून राईट टर्न घ्यायचा आहे आणि जो कोस्टल रोड आहे त्या रोडने आपल्याला देवगडच्या दिशेने जायचं आहे. चला राईट टर्न घेऊया.
आपण पोचलो आहोत कणेरी गावामध्ये. पिल्लू गेला गेला ना, पिल्लू काय बोलतच नाही. गेला गेला. कोंबडीची पिल्लं, कोंबडी आपल्या कुत्रे ही छोटी एक इकडेच राहिलंय, ती बिचारी खाण्यात बिझी. रस्त्यावर रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. दिल्ली इथून 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर इथून. हे काय आचार्य जावडे विद्यालय विले. अच्छा, विलेमध्येच आहेत का आपण आता? हे आहे विले आचार्य जावडेकर विद्यालय. हनुमान मंदिर, गणेश मंदिर. त्याहीचं माहेर पण गेली आहे. कोणाचं? तो राजापूरचा तो कामा गेला. व्हिडिओ त्यांनी बंद केले पोस्टात कामाला यायचं. काय त्याचं नाव आहे? पवार. काहीतरी विचारलं बोला त्याच्याबरोबर. व्हिडिओ करताना मग बडबडत नसेल. नाही ठीक आहे, चालूच आहे. तुझं बडबड चालूच आहे त्याच्यात. येते सगळं. कधी हा चालू आहे ना काय काय हे बघ, कार कार आहे ना. करवंद पिकलेली पण कुठे दिसत नाही. कच्चे पण नाही दिसत कुठे दिसते. मी गेलीच नाही अजून बाहेर तर काय दिसत. अम्मा कोणाची आहे बाबू? वेदाची अम्मा कोणाची आहे? कोणाची? तुझी आहे. सारखं आपल्या बाबासारखे. पप्पाने घेतली बाबू हे बाबाने घेतली. बाबाने घेतले ना. मला असं वाटतं मी पहिल्यांदा इकडे आलोय. हा काय? रस्ता चुकलं तर नाही ना. मॅप दाखवते ना. रस्ता चुकलो तरी तिथे पोचायचं, तिथे पोचणार. आपण इकडून आलो होतो ना. नाही आपल्या तांबड्यात आलो होतो ना तेव्हा पण तो विलेचा रस्ता बघितलेला होता. बरं आलोय बरोबर रस्त्याने. कपडे कपडे तेव्हा शिंपल्या घेऊन बसले होते ना हो. आणि ते मला वाटलेलं ते अळू आहेत. अळू आणि मला मी बघायला म्हणजे उतरलेली अळू बघायला. तांबड्यात भेटतील ते अळू पण अजून वेळ आहे त्यांना. मे महिन्यात होता ना. एंडला भेटले असते. बघून यायला पाहिजे. आता गेलो ना. इथे काय आहे? हा? हे काय आहे? मँगो फार्म, गावठी कलिंगड मिळेल. ते आतमध्ये असतील. मी तेवढं साफ केलं की आता बागायत करणार नसतं तरी. इकडून राईट साईडला रस्ता गेला जैतापूरला आणि लेफ्ट साईडला हातीवली. आंब्याच्या पेटा. मुंबईला जाणार आहे. Continue for 13 kilometers.
मम्माकडे जा. काय बडबड करतो बाबू, काय समजत नाही. बरं ठीक आहे, अरे मम्माकडे डन जाऊ आहे. नको, आईकडे ये. ये तू. मम्माकडे जाऊ नको, तो तो आईकडे हात ये. दाखवतोय तिकडे टाकायला. मी काय गाडीचा स्पीड कमी करू इकडे चढणीवरती. डेंजर आहे यायला. किती आहे? तेच तर. राजापूर पोलीस ठाणे हद्द समाप्त. आता खारे पडत. रस्ता एकदम हाच आहे काय? रस्ता दुसरा रस्ता नाही, नाही मेन रोड आहे ना. येताना इथून नाही यायचं, येताना मेन रोड. अजून एकदम अरे या रस्त्याने आपण नेहमी ह्याच रस्त्याने येतो जातो. दिवसाचे हा. आता वेळ होणार आहे. नाही, येताना तिकडून येतो मेन रोड. बाबा पण आहे सोबत. पोरगी तयार केली तिथे काय? बुचकावणं. पोरी सारखं बुचकावणं तयार केलं, त्याला फ्रॉक घातलाय. काय ग बाई. इंदूरकर वाडी आली बाबू. कोणते हो? इथे भेटते. हा बाबू, इंटरनॅशनल आहे. काय आहे अवस्था रस्त्याची? किती चांगला रस्ता होता, काय आता झालंय? ब्रिज नवीन बांधला ना, आवडा प्लेस. ब्रिजची आणि रस्त्याची पण काय अवस्था आहे. आता पुढे सिंधुदुर्ग जिल्हा लागेल तर तिथे काय होतंय बघ. इथून रस्ता चांगला दिसतोय. थांब थांब. Take the next left onto Rajapur Road. इथून लेफ्टला गेलं की देवगड सरळ रत्नागिरीला जाणारा रस्ता आहे. आपण घेऊया लेफ्ट टर्न. Continue on Rajapur Road for 9 kilometers. हे आहे कात्रा देवी. साई पूजा ट्रॅव्हल्स. हा इथून ब्रिज लागला आहे आपल्याला आणि ब्रिजच्या पलीकडे गेलं की सिंधुदुर्ग जिल्हा चालू. देवगड इथून आहे 24 किलोमीटर आणि विजयदुर्ग 21 किलोमीटर. विजयदुर्ग पोलीस ठाणे हद्द चालू झाली. वा, किती मस्त आहे ना बाबू. है ना? वाव. जाळी लावले तिथे. वाव. किती आहे मामा ना? वाव. वाव.
साई ट्रॅव्हल्स. समोर आहे रोशन ट्रॅव्हल्स आणि हा आहे आंबेरी चौक. हे पडेलवरून आता आपण लेफ्ट घेणार आहोत. आपण वाडातारमध्ये पोहोचलेलो आहोत. वाडातार. Recording आपला complete. मित्र आहे यतीश, त्याचं गाव. आणि इकडून लेफ्ट साईडने जायला रस्ता आहे यतीश बाबलच्या घरी. मस्त खाडी लगत त्यांची घर आहे. आपण पोचलो आहोत जामसंडेरमध्ये. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट. जामसंडे मार्केट. समुद्र आलंय वाटते. ते मस्त वातावरण मला दिसलं म्हणून मी त्याच्यावरून ओळखलं समुद्र आलं. काळवं झालं आता. गेलो ते मामा तिथे आहे बघ. चला इथे गाडी जाऊया. मस्त आपण आता देवगड बीचला पोहोचलेलो आहोत. देवगड पवनचक्की. वेदांश, हे बघ वेदांश, कुठे आला? कुठे आला वेदांश? कुठे आला तू? कुठे आला? कुठे आला वेदांश? कुठे आला? घुमी घुमी. काय कुठे आला? वा वेदांश कुठे आला? काय ते ममम आहे ना? केवढं मोठं ममम आहे. बापरे केवढं मोठं ममम आहे. परफेक्ट टाईमला आम्ही पोचलो आहोत इकडे. फक्त सूर्यास्त होत आलेला आहे. समुद्राच्या लाटा. वा वा बाबू. वेदांश कुठे आला तू? वेदांश कुठे आला? बापरे किती मस्त 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 छान छान मम है ना.
वेदांशला आवडलंय पाण्यात खेळायला, त्याला तिथेच खेळायचंय, त्याला मजा येते खूप. तू नको पकडू, सोडून दे. आपण आता देवगड बीचवरून देवगड पवनचक्कीकडे जात आहोत. रस्ते खूप छोटे आहेत, कोणी जर याल तर हॉर्न नक्की वाजवा. त्या रस्ता अरुंद असल्यामुळे 2 गाड्या इझिली पास होत नाही. वेदांश, वेदांश, हे वेदांश, वेदांश इकडे बघ. काय कुठे चालला तू, कुठे चालला? काय विकतेस? मगाशी आपण तिथे खाली होतो, बीचवरती, आणि हे वरतून दृश्य. वेदांश, हे बाय वेदांश, कुठे? आपण आता देवगडवरून निघालो आहोत. मधलं काही दाखवता नाही आलं, कारण की बाबू खूप रडत होता. आता आपण शिरगावला कदाचित जेवायला थांबू. येताना आपण समुद्री महामार्गाच्या रस्त्याने आलेलो आणि जाताना आपण आता नांदगाव तिट्यावरून जाणार आहोत. आपण मगाशी शिरगावला थांबलो नाही, कारण की ज्या हॉटेलमध्ये जेवायचं होतं ते हॉटेलच बंद होतं. तर आता आपण डायरेक्टली मुंबई गोवा हायवेला ते चांगलं रेस्टॉरंट मिळतं का ते बघूया. पण नांदगाव तिथ्यावरती पोचलो आहोत, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. पण स्वामी रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबलेलो, तर जेवण चांगलं होतं. बाबूला डाळ खिचडी घेतलेली, पण त्याच्यामध्ये जिरा जास्त असल्यामुळे त्याने खाली नाही, पण टेस्टी होते. तर आपण निघालो आहोत घरच्या दिशेने. तर
आता पोचलो आहोत आपल्या घरी.